मुंबईत दोनही शिवसेनेचे दसरा मेळावे होत आहेत, मात्र पावसाचं सावट हे कायम आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाचा मेळावा गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित केलेला आहे। अनेक नेते शिवसैनिक या ठिकाणी एकत्रित येतील, त्यांना मार्गदर्शन करतील एकनाथ शिंदे या निमित्तानं कोणता कानमंत्र देत आहेत याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। आपण आता नेस्को सेंटर मध्ये आहोत। गोरेगावच्या नेस्को सेंटर मध्ये शिंदे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे। तसंच आपण पाहायला गेलं तर माझ्या मागे आपण पाहू शकता मंच हे पूर्णपणे सजलेला दिसत आहे, खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे। जेवढे पण नेते आहेत, गुलाबराव पाटील असतील, ज्योतिल वाघमारे असतील, संजय शिरसाट असतील, स्वतः एकनाथ शिंदे असतील, हे काय या मंचावरनं कानमंत्र शिवसैनिकांना देतील हे पाहण्यासारखं राहील। आपण पाहिलं तर व्हीआयपी खुर्च्या ज्या आहेत, व्हीआयपी जे आहेत त्यांना बसण्यासाठी सुद्धा इथे आसन लावण्यात आलेले आहेत। कमीत कमी 100 ते 200 व्हीआयपी जे आहेत त्यांना इथे बसण्यासाठी जे व्यवस्था केलेली आहे। तसंच पाहिलं गेलं तर या नेस्को सेंटर मध्ये 20 ते 25 हजार जे शिवसैनिक आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। म्हणूनच जे MMR रिजनचे जे शिवसैनिक आहेत त्यांनाच इथे बोलवण्यात आलेलं आहे। बाकी इतर राज्यातले जे इतर जिल्ह्यातले जे शिवसैनिक आहेत त्यांना तिथेच राहून अतिवृष्टीमध्ये जे शेतकरी संकटात सापडलेला आहे त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन शिंदेकडनं करण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर गोरेगावच्या जे नेस्कोच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी लावण्यात आलेली आहे। तसेच एकीकडे पाहायला गेलं तर ठाकरे गटाचं आज मनसे आणि शिवसेना या दोघांची युती होते का हे सुद्धा पाहण्यासारखं राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।